हॅलो हॅलो. समर्थ प्रेक्षक रसिक बांधवांच्या चरणी नम्रतेची विनंती. आज मौजे तुळशी याच ठिकाणी सालाबाद प्रमाणे चैत्र पौर्णिमा भैरवनाथाचा जत्रोत्सव साजरा होत असताना या आलेल्या भाविकांच्या करमणुकीसाठी आणि या भैरवनाथाच्या उत्सवाला काही वाढ मिळेल म्हणून जे कार्यक्रम इथं ठेवले जातात शक्ती तुरा ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी सादर केलेले आहेत. तसेच या दोन्ही कलावंतांना आम्हाला या ठिकाणी सेवेची संधी दिल्याबद्दल तुळशी ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, महिला मंडळ या सर्वांचे आम्ही दोन्ही मंडळाच्या वतीने मी आभार मानत आहे. तसेच आज याच ठिकाणी आपल्या या परिसरातील तालुक्यातील अनेक मान्यवर याच ठिकाणी काही नामवंत शाहीर आहेत, काही या कलाप्रेमी आहेत, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून त्यांना मानाचा मुजरा करत आहे. तसेच या गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ अध्यक्ष, अन्य मान्यवर आणि आमच्या घराण्याचे नामवंत शाहीर आमचे महादेवबुवा, तसेच आमचे नागती गुरुजी, आमचे दिनेश बुवा जांभळे आणि बरीचशी मंडळी, आमच्या गावचे सरपंच, आमच्या माहू गावचे आदर्श सरपंच विजय बाईक हे सुद्धा याच ठिकाणी आलेत, त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आणि आमचे नारगोळी, माहू ग्रामस्थ बरेचसे आलेले आहेत, या सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज काही वर्षानंतर आम्ही 4-5 वर्षानंतर हा कार्यक्रम आमचा सादर होत आहे. त्याआधी या कार्यक्रमाचे आमच्या या सालकेश्वर लोककला तमाशा मंडळ माहूर तांबिटकरवाडी या मंडळाचे संस्थापक माजी सैनिक बाबूराव तांबिटकर हे आमच्यातून निघून गेले. 2 वर्षे झाली, म्हणजे आजच 2 वर्षे होत आहेत. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ कलावंत आमच्या गावचे आणि ते कायम आमच्या पाठीमागे सावळीसारखे उभे राहणारे आमच्या गावचे गोपाळ नामुंगडे हे सुद्धा आमच्या गेल्या वर्षी निघून गेले आहेत. तर या मंडळाला या कार्यक्रमातील आज म्हणजे काहीतरी अपुरं वाटत आहे, तर ते भरून निघेल आपल्या आशीर्वादाने अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या गावचे एक नामवंत कलावंत आणि माझे मामा म्हणजे गणपतबुवा पोस्टरे हे एक 2 महिन्यापूर्वीच 2-3 महिन्यापूर्वी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. तर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच आमच्या शक्तिवाली शाहीर आमचे मित्र मोहनबुवा रक्ते हे सुद्धा 2 महिन्यापूर्वी त्यांचा आजाराने अल्पशा आजाराने निधन झाले. हे खूप दुःखद गोष्ट घडलेली आहे. आज अपेक्षा होती की या स्टेजवर आम्हाला ते बरोबर जोडीला मिळतील, परंतु काळाने त्यांच्यावरती झडप घालून आमची मनोइच्छा अपुरी ठेवली. तरी सुद्धा त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आमच्या या गुरु परंपरेची वंशावळी काही सांगायला हवी, ओळख थोडीशी द्यायला पाहिजे, ती राहिली होती. आदिनाथ संप्रदायाचे परम भक्त शंभूराजू, या शंभूराजू घराण्यातील गुरुवर्य काशीराम बुवा
ब्रह्मनिष्ठ काशीराम बुवा नरवणवाले यांचं पट्ट शिष्य गोविंद नामदेव तोंडू दिनेश सह गुरुवर्य वस्ताद तुकारामभाऊ महाले यांचं शिष्य वस्ताद मोहन शिवराम गणेश चंद्रकांत स प्रकाश मारुती आणि मंडळी याच ठिकाणी हजर आहे. तसेच प्रतिस्पर्धी शाहीर गुरुवर्य गणपत बाबूराव यांची शिष्यमंडळी आहे. मोहन दिनेश यांनी आता सुरुवातीला उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. तर अशाच आणि आपण त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. तरी आम्हालाही तसाच प्रतिसाद लाभेल आणि आमच्याकडून सेवा तशी घडेल अशी अपेक्षा ठेवून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओंकारस्य गजाननं नटराज वेणुवास्तकम् आदि देवी रंग शारदे श्रोतो गायतं नमो नमः. गोविंद नामदेवं तुकाराम शरणं वंदे मोहन शिवराम गुरुचरणं. ब्रह्मचरणं भयवारणं अहं ब्रह्मास्मि परस्परं शुभमंगलं सद्गुरु शरणं काशीराम वंदे गुरुचरणं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे काशाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरे न शङ्खं चक्रगदा औदुम्बर कल्पवृक्षा कामधेनुश्च संगमा चिन्तामणि गुरुपादो दुर्लभ भुवनते. जनार्दन देव रेखाया रघुनंदनम सोपारी रामकृष्ण पादवल्लभम वंदे जगद्गुरु हम. सर्व देव करती धावा सर्व देव करती धावा गणराज आज तुझला सर्व देव करती धावा गणराज तुझला सर्व करती धावा आदि गणराज तुझला स्वीकार करा सेवा मनोबळ्या जपला सर्व देव करती धावा आदि गणराज
कार्य आरंभिला. भारतीले मी गणराया, भारतीले मी गणराया, भारतीले मी गणराया, भारतीले मी गणराया. वावे प्रसन्न या समयाला. विनवितो मी तुझा पाया, विनवितो मी तुझा पाया, विनवितो मी तुझा पाया, विनवितो मी तुझा पाया. देही मूर्तिमती मज गाया, देही स्फूर्तिमती मज गाया, नाद मंदिरी स्वीकार करावी सेवा मनावर आज तुझा, सर्व देव करती धावा, आदी गणराज तुझा. चौसष्ट कले जगते, चौसष्ट कले जगते, चौसष्ट कले जगते, चौसष्ट कले जगते. द्यावी म्हटला जनते. कर गौरव गणपती, कर गौरव गणपती, कर गौरव गणपती. नवी मजला आदरते, करू कर गौरव गणपती, कर गौरव गणपती. ओंकार स्वरा प्रवेणे, ओंकार स्वरा प्रवेणे, आनतिमीर मंगला. स्वीकार करावी सेवा मनावर आज तुझा, सर्व देव करती धावा, आदी गणराज तुझा. गलवंदू या गणराया, आजा आलो सबे गाया, आजा आलो सबे गाया, गलवंदू या गणराया, आजा आलो सबे गाया, आजा आलो सबे गाया. मंगल केली गाया. राहू दे शिरावर छाया, राहू दे शिरावर छाया, मनगणात केली काया, रामुदे शिरावर छाया. राहू दे शिरावर छाया, राहू दे शिरावर छाया. मोहन शिवरामा संग, मोहन शिवरामा संगे प्रकाश स्वीकार करावी सेवा मनावर आज तुझा, सर्व देव करती धावा, आदी गणराज तुझा. सर्व देव करते धावा, आगे गणराज तुझा. सर्व देव करते धावा, आदि गणराज तुझा. स्वीकार करावी सेवा मनोभावे आज तुझला, सर्व देव करते धावा, आदि गणराज तुझा.
मी सेवा नमो महादेवा तुझी करतो मी सेवा हे वाकलो दे रचना नमो महादेवा तुझी करतो मी सेवा हे वाकलो दे रचना महादेवा तुझे करतो मी सेवा देवा करू दे महादेवा तुझे करतो मी सेवा देवा करू दे देवा तुझी करतो मी सेवा देवा
हॅलो हॅलो सुरेश मुंडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभारी आहे. काग काग कशी का ग? तुला काय माहिती आहे का? कशी पाहिजे असणार? आमच्या तुमचं काय विचार ठरलं माहिती आहे का? आमच्या मुलीचा आहे मथुरेचा बाजार. तुला काय माहिती आहे का? तुझं बाजार ठरलेला आहे. तुला आमच्या बरोबर यायचं आहे, बरोबर ना? हो. हा, यायचं आहे की नाही? यायचं आहे मावशी. हा, अगे राधाबाई, बोला. आपण मुली जाऊन बाजार होईल का? नाही होणार. नाही होणार. मग आपल्यामध्ये कोणतरी शाणी जाणती माणसं असली पाहिजे. असं होय? होय. ठीक आहे, त्यांना बोलावून घ्या. बघ, अभिनव लाड शेनाळे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. अगे मावशी का मावशी, अगं हलविते हलविते हलविते. काय म्हणते? मावशी काय म्हणते? हा, हलविते हलविते. असं होय? काय ते? हे काय काय हरलं असेल ते आल्यानंतर आपण तिला विचारू काय हलवते ते. असं होय? ठीक आहे. पुन्हा हाक मारून पाहतो. हा, अगे ए मावशी का मावशी, अगं आले 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 लवकर ये. मावशीबाई,
शंभूराजू घराण्यातील शाहीर भिकू माळी पाळेकोट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद बुवा. अगं राजेबाई, मला एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण? मावशीबाई, तुला बोलवण्याचे कारण एवढंच आहे की आमच्या मुलींचा विचार ठरला मथुरीचा बाजार. मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. मी असे म्हातारी, माझ्या म्हातारीचे काय काम? अगे तू म्हातारी असलीस ना तरी आम्ही तुला टाकून जाणार नाही. कशी पण वडीत आणीन, घेऊन जाऊ. ठीक आहे, माझी तर काहीच हरकत नाही. तुला घेऊन मी तर तयारच आहे. बाजार करण्यासाठी झालेली आहे. हा. परंतु बाजार कसं गेलं पाहिजे माहिती का? घेतलं काय नेसलं काय ते आधी सांगा. घेतलं काय नेसलं काय सांगितलंच पाहिजे का? तू का हिरा? विक्रीला घेतलंय दूध, नेसलंय साधं सूत. तू तारा? विक्रीला घेतले आणि नेसलं नाही. चला तर राजेबाई जाऊया का बाजाराला? अगे मावशीबाई, आमच्या मुलींचा सर्व विचारलास आणि तुझं कोण सांगणार? आता माझ्या म्हातारचे काय घेऊन बसलेस? अगे ते तर खरं असतो तेच सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे का? होय. ऐक तर मग, विक्रीला घेतलं दही दुधाने भरलेली घडी, विक्रीला घेतलं दही दुधाने भरलेली घडी आणि नेसले मग मायाची नवी कोरी पैठणी साडी. चला तर जाऊया. परंतु बाजाराला कसं गेलं पाहिजे माहितीये का? कसं गेलं पाहिजे? मुकी मंजूर गोड गीत गात बाजाराला गेलं पाहिजे. होय. आणि रांजण घालून मंथन करून, रांजण घालून मंथन करून केलाय तयार, माल केलाय तयार. येऊ भरून गोर समान, येऊ भरून अगवेणी पाणी झाली नाही शृंगारा लावली, अगवेणी पाणी झाले नाही शृंगारा लावली. मने विचार ठरलाय दार, मने विचार ठरलाय दार. देऊ भरून गोर समान, देऊ भरून गोर समान, देऊ काय म्हटलं? काय म्हटलं माहिती का? गोड मंजूल वारा झुळझुळ वाहतो गार, गोड मंजूल वारा झुळझुळ वाहतो गार. अशा वेळेला आपल्याला जायचं आहे. काय म्हणे माहिती आहे? गोड मंजूळ वारा झुळझुळ झुळझुळ वाहतो वाहतो गार, चमके सोनेरी तारा. रवी किरणांची धार. असं होय. अशा शुभ वेळेत निघून जायचं आपल्याला. ठीक आहे. शंभूराजू घराणे मंडणगड
गुरुवर्य तुकाराम बुवा माळी यांचे शिष्यमंडळी यांच्याकडून 200 रुपयाचं मंडळाला बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता पुढे यमुनेचा घाट शुद्ध भाव ठेवा म्हणी गिराई कसं बोलावून शुद्ध भाव ठेवा म्हणी गिराई कसं बोलावून देव मधुरे वहिवाट देव मधुरे वहिवाट देव वरून गोर समान देव करून यमुनारा काय म्हटलं माहितीये का? हा यमुनेचा घाट अवघड आहे जरा, या पुढे मावशीला मार्ग शोधून दिलेला. बाबूराव दुर्गवले पाले यांच्याकडून मंडळाला 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. कसं आहे माहितीये का? हा या कुंजवनात मागे पुढे पाहू ध्यानी मनी गुण गाऊ नका मागे पुढे पाहू ध्यानी मनी गुण गाऊ तो येईल पाठोपाठ तो येईल पाठोपाठ देवबरोबर गोर समाज कुंजवनाच्या त्या काही तारी कसे गाई चला त्याला चुकवून चला लवकरात लवकर घाई घाई करून चला नाहीतर तो पाठोपाठ येणार आहे. पुढे चला तुकारामाला शरण चला
राजेश नीरज प्रथमेश सावराव राजेश गातो कवितेचे हातात गातो कवितेचा हातात देव भरोली मुलीनो, तर अशा पद्धतीने आपल्याला बाजाराला जायचं आहे. आपापल्या मालाची आरवली द्या. जय घ्या जय घ्या जय दूध घ्या दूध घ्या दूध देता दुपार निघाली. दुपारी युगास प्रारंभ झाला. तिकडे तिकडे अत्याचार होऊ लागले. काही ब्राह्मणांचा छळ होऊ लागला. हे पृथ्वी सन्न झाल्यास पृथ्वी गायीचे सूक्ष्म रूप धारण करून मला शरण आली आणि म्हणाली की देवा काही करून या दुष्टांचा संहार करा आणि पृथ्वीला या संकटातून वाचवा. तर सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे? 16 ससरे 108 मोठ्या थाटामाटाने त्या दुष्ट कंसाच्या नगरीमध्ये झालेला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हे माझे काम आहे. परंतु हे मी न करता माझ्या सोबतीचे सुदाम त्याच्याकडे सोपवत आहे. अरे म्हटले सुदामा, नमस्कार तू देवा. आशीर्वाद आहे. सुदामा, तुला कशाची कल्पना आहे का? नाही देवा नाही. अरे सुदामा, 16 ससरे 108 गवळणींचा मेला मोठ्या थाटामाटाने गोकुळातून दही दूध घेऊन त्या दुष्ट कंसाच्या नगरीमध्ये चाललेला आहे. देवा आता गवळणी आहेत 16 ससरे 108. तोला एकटे हात गवळणी आहेत नाही. धुता मी एकटा काय करणार? अरे सुदामा, तू एकटा असलास तरी तो पुरुष आहे आणि त्या 16 ससरे 108 असल्या तरी त्या स्त्रिया आहेत. तुझ्या पुरुषांचा पुरुषार्थपणे दाखवण्याची हीच तर खरी वेळ आहे. तेव्हा मग कायदा कुणाचा आणि हुकूम कुणाचा? हुकुम देवाचा आणि कायदा सुदामाचा. हा चालेल मग देवा. हा आशीर्वाद आहे. हॅलो हॅलो गवळणी प्याला हॅलो नाही राहणार गवळणी कौलनी ही आता म्हातारी आगाव दिसतेल आहे. ए म्हातारी, अरे आपण कोण? तू आलीच कुठून जाणार कुठे? आले असे इकडून जाणार असे तिकडे इकडं तिकडं रस्ता बंद आहे. असे आपल्याला म्हणतात. तरी कोण? मला म्हणत श्रीकृष्ण आहे तर तुताम. श्रीकृष्णाचा सवंगडी सुद्धा. हा. तुम्ही काय इकडे आलात मुद्दाम? तुम्हाला हलवायला आलो मी मुद्दाम. मला आलात? हा. सदालाल घराण्यातील गुरुवर्य देवजी व शिवगण माहूवाले यांच्याकडून मंडळाला 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्याचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तसेच सकाराम नाममुळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ आभारी आहे. ठीक आहे, आम्हाला आढळा आला, आमची काहीच हरकत नाही. परंतु आम्हाला तुम्हाला ज्याने इथे पाठवली त्यांना प्रत्यक्षात आमच्या इथपर्यंत पाठवून द्या. त्यामुळे आम्हा आता देवांना घेऊन येतो मी. ठीक आहे तर. सुदामाला पाठवून बराच वेळ झाला आहे, परंतु सुदामाचा अजून काही पत्ता नाही. नमस्कार तू देवा. दही घ्या, दही घ्या, दही. एक
महाराष्ट्र गौरव भूषण आमचे गुरुवर्य तुकारामभाऊ माळी यांचे कलापथक नवतरुण तमाशा मंडळ पालेगाव यांच्याकडून मंडळासाठी 100 रुपयाचे बक्षीस आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुरुवांचरणी नतमस्तक. सुधारणा सोपवली कामगिरी नमस्कार होतो देवा आशीर्वाद आहे. सुधारणा सोपवली कामगिरी प्रत्येक आहे आपली कामगिरी आणि गवळणी पण तेव्हा त्याच्या हाताने देवानं आलिंगन त्या देऊन मी पिंपल्या पालन असले गवळणी असल्या पाहिजेत. परंतु या गवळणी पिंपळाच्या झाडाच्या छायेखाली बसलेल्या नसो. खूप आवड दिसते तेव्हा सर्वप्रथम मी तिला जाणवून पाहतो. अगं हे मावशीबाई आलीच कुठून जाणार कुठे? आणि गोकुळातून जाणार मथुरेला. आली गोकुळातून जाणार मथुरेला. अगं मथुरेचा रस्ता प्रतिबंध केलाय. मथुरेचा रस्ता प्रतिबंध करणारे आपण कोण? अगं मी स्वयं श्रीकृष्ण देव. तुम्ही स्वयं श्रीकृष्ण देव. ठीक आहे, तुम्ही स्वयं श्रीकृष्ण देव आहात ते तर दिसतच आहे. परंतु तुम्ही तुमची काही ओळख सांगू शकता का? हा सांगतो तर ऐकून घे. ठीक आहे तर. लोककला मराठी शायरी परिषद मंडणगड याचे मानधन कमिटी सदस्य संतोषबुवा पार्टे यांच्याकडून मंडळासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद साहेब. तसेच आपणाकडून आपल्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं आमचे ढोलकीपट्टू संतोषबुवा तांबिटकर यांनाही मानधन प्राप्त झालेलं आहे. तर मंडळ तुमचा आभारी आहे. आभारी मंडळ. स्थळी स्थळी मी काष्टी पाशानी चरात जळी स्थळी मी काष्टी पाशाने चरात आहे मी कनकनाथ तो तारे गोकुळे जाना मनात तो तारे गोकुळे जाना मनात काय म्हणलं माहितीये का? जलस्थळी मी काष्टी पाशाने चरात म्हणजे आहे मी कनकनाथ तोच हरे गोकुळी तन मनात. असं होय. म्हणजे या चराचरामध्ये भरून राहिलेला आहे तोच मी श्री हरी. तो श्री हरे मीच आहे. असं आहे. ठीक आहे. हाय, चैत्र सुद्धा पूर्णिमेला मन एवढे अवतार राहिला. चैत्र सुद्धा पूर्णिमेला मच्छरोखे अवतार धारेला. श्रावणचा अवताराला पूर्णिमेला अशी कथा पुराणात आहे मी कनकनाथ तो तारे गोकुळे तन मनात तो तारे गोकुळे तन मनात.
पद सुचविला वरा रूपे जन्म घेतला वरा रूपे जन्म घेतला वरा रूपे जन्म घेतला माझा पद सुचविला वरा रूपे जन्म घेतला वरा रूपे जन्म घेतला वरा रूपे जन्म घेतला तळ सर्वदेना वरा हरदार धारेला वैशाखात चतुर्थीला अशी कथा पुराणात आहे मी कणकणात तोडारे आले जन्मनात तोडारे मावशीबाई काय म्हणाले माहित आहे का? काय बोले चैत्र शुद्ध तृतीयेला मत्स्यरूपी अवतार धारीला दुसरा कच्चा अवतार झाला वैशाख शुद्ध पौर्णवारीला म्हणजे या 10 अवताराचे तिची सांगताय तुम्ही सर्व बरोबर आहे आणि ही कथा पुराणात आहे. हा, आणि आहे मी कणकणात तोच हरी गोकुळी तन या मना. गोकुळातील सर्वांच्या तन मनामध्ये रुजलेला आहे तोच हरी तुम्ही आहेत का हो. ठीक आहे चला पुढे भाद्रपद शिवा वामन गाठे बळीराजा. भाद्रपद शिवा वामन गाठे बळीराजाला. वैशाख शुद्ध बीजवती परशुरामाने जन्म घेतला. वैशाख शुद्ध बीजवतीला परशुरामाने जन्म घेतला. अशी कथा पुराणात आहे मी कणकणात तो झाले गोकुळे जनमानात तो झाले गोकुळे जनमानात. आमचे या तारकेश्वर लोककला तमाशा मंडळाचे संस्थापक माजी सैनिक बाबूराव तांबेडकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अर्धांगी सुलोचना बाबूराव तांबेडकर यांनी या मंडळासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. मंडळ त्यांना नतमस्तक होऊन त्यांचे आभारी आहे. तसेच तुळशीगावचे ग्रामप्रमुख रामचंद्र पारधी यांच्याकडून मंडळासाठी 100 रुपये देणगी आले. मंडळ आभारी आहे. मावशीबाई काय म्हणालो माहित आहे का? हा बोला. शुद्ध चैत्र नवमीला प्रभू रामाचा जन्म झाला आणि श्रावण वैशाख अष्टमीला हा, नरसिंह भक्ताला पावला. असं वय पुढे म्हणायचं तुम्हाला बोल. ठीक आहे चला. शुद्ध चैत्र नवमीला प्रभू रामाचा जन्म झाला. शुद्ध चैत्र नवमीला प्रभू रामाचा जन्म झाला. श्रावण वज्र अष्टमीला कृष्ण रूपाने विष्णू आला.
गणेश जोशी पालवणी यांकडून मंडळासाठी 100 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ आभार आहे. धन्यवाद. महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकारामभाऊ माळी यांचं शिष्य मोहन निनेस व सर्व मंडळी याचकडून 500 रुपयाचे बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. निर्मला शिंदे यांकडून मावशीबाई साठी 100 रुपयाची पारितोषिक आले. मंडळ आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. अगं मावशीबाई ओळख पडलेली आहे का? अरे देवा, तुझी ओळख तर पटलेली आहे, परंतु आम्हाला लहान लहान मुलींची एक विनवणी आहे. ठीक आहे तर आले शरण मी तुला सावल्या हरी, आले शरण मी तुला सावल्या हरी, सोडून वाट रे, जाऊ दे मला घरी. दही दुधाचा धंदा मी करते रे तुझ्या वारे. दही दुधाचा धंदा मी करते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे. दही दुधाचा धंदा मी करते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे, त्याच्यावर पोट मला भरते रे. किती विनवणी तुला सावल्या हरी, किती विनवणी सांगू तुला सावल्या हरी, सोड वाट रे, जाऊ दे मला घरी, सोड वाट रे, जाऊ दे मला घरी. मावशीबाई काय म्हणालात? दही दुधाचा धंदा मी करते रे, त्याच्यावर पोट माझा भरते रे. पुढे कसं माहितीये का? ऐकून घे. हात जोडून विनंती करते रे, त्याच्यावर पोट माझा भरते रे. आता जोडून विनंती करते रे, त्याच्या पुढे बदल बदलते रे, त्याच्या पुढे बदल बदलते रे, त्याच्या पुढे बदल बदलते रे. शाहीराला मावशीबाई, एक विनंती झालेली आहे का तुमची? हे पा मुलीनं, हे खरोखरच श्रीकृष्ण देव आहेत, तर आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. तेव्हा मी तुला शरण आले अशा प्रकारे धर्माच्या वासराप्रमाणे. जा तुला राजा आहे. देवा मी शरण आले कशा प्रकारे? गाईच्या वासरावर. जा तुम्हाला सर्व राजा आहे. का मावशीबाई तुलाही राजा आहे. आमचे बंधू संदीप मस्कर यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. शाहिराला सूचना आहे. शाहीर, आता आपण आपल्या प्रश्नाचा उल्लेख करायचा आहे आणि त्यानंतर शक्तिवालीने जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला याच बारीत करायचं आहे. फक्त विश्लेषण करायचं आहे आपण. हा उत्तर द्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे.
हॅलो शिवरामबुवा या पुढे. आता शक्तिचुरा म्हणजे नियमाप्रमाणे गण गवळण हा आपला पारंपरिक पहिल्या बारीचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता विशेष म्हणजे प्रश्न उत्तर आपण विचारले जातात. परंतु आज याच ठिकाणी या तुळशी ग्रामस्थांनी हे हरजीतचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी पंच महोदयांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. तसेच आम्ही दोन्ही कलावंतांनी आमचे प्रश्न 15 दिवस अगोदरच एक दुसऱ्याला दिलेले आहेत आणि त्याच प्रत आम्ही ग्रामस्थांनाही दिलेले आहेत. तर आता या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमच्या प्रश्नाचा आमचा उल्लेख करून सांगत आहोत. ते नीट ऐकावं अशी माझी विनंती आहे. रामदूताने सुत वंदितो हनुमंत वंदितो हनुमंत रामायण रसे झाले पुण्यवंत काय म्हणाला रामदूतांजनी सुद्धा वंदितो हनुमंत असं होय. रचिले रामायण ऋषींनी झाले पुण्यवंत. म्हणजे ते रामायण रचून पुण्यवंत झालेले. पुढे आहे का अयोध्या नगरी दशरथ पुत्र राम राज्य करतो राम राज्य करतो एक वचनी तो आदरणीय प्रजाजने ठरतो एक वचनी तो आदरणीय प्रजाजने ठरतो. अयोध्या नगरी दशरथ पुत्र राम राज्य करतो होय. एक वचनी तो आदरणीय सर्व प्रजाजनी ठरतो. पुढे धर्म रक्षण पंच प्रजा मिळवून राम बारी सभा भरतो बारी सभा भरतो धर्म रक्षणासाठी ते योगी राम रूप धरतो धर्म रक्षणासाठी ते योगी राम रूप धरतो. पुढे कसं आहे का राम नामाचे वर्तमान असे मना मले फार मना मले फार सद्बुद्धी आचरण करून लीला कथा सार सद्बुद्धी आचरण करून लीला कथा सार काय म्हणा ऐकलं काय म्हणाला रामनामाचे वर्तमान असे मनामध्ये फार असं होय. सद्बुद्धी आचरण करून लीला कथा सार. पुढे आहे का मूढमती मी शब्द रे किले सिंग लोकाय बार सिंग लोकाय बार इच्छा बादली प्रभू पदी वाहवावे द्वार
सांगितलं माहिती काय सांगितलं? मूढमती मी शब्द रे किले सिनलो काया पार इच्छा बादली प्रभुपदी एक वाहावा काव्यहार. पुढे रामचंद्र भेटून एकदा आना स्वाक्षर आना स्वाक्षर दया कृपेने होईल सफल जीवनाचा भार. दया कृपेने होईल सफल जीवनाचा भार. भक्तवाणी ऐकून बंधुला वाटे मने खंत वाटे मने खंत आणि रचिले रामायण रसेने झाले पुण्यवंत. पुढे काय माहितीये का धीट मनाने नीट चालला भरले सवे ठाये भरले सवे ठाये. मने रामचंद्राला कावे हे पावे गावलाये. मने रामचंद्राला कावे हे पावे गावलाये. भक्तवाणी ऐकून भक्तवाणी ऐकून बंधुला वाटे मने खंत. नीट मनाने नीट चालेला भरले सगळे सवे ठाई ठाई आणि म्हणे रामचंद्राला कावे हे पावे लवलाई. हस्ताक्षर करून मग ते पंचा पुढे जाये. पंचा पुढे जाये. भक्तवाणी ऐकून दरबारी विरक्ताला काले. आम्हाला माहितीये का काय म्हणला? हस्ताक्षर करून मग ते पंचा पुढे जाये. असं होय. भक्तवाणी ऐकून दरबारे दिला त्याला न्याय. म्हणजे दरबार बसलेला पंचांनी त्याला न्याय दिलेला आहे. हाय, कोण भक्ताने राम नामाचे रंगवेले शाये. रंगवेले शाये. सांगा ग्रंथाचे नाव शाही आज कवी भाये. सांगा ग्रंथाचे नाव आज शाही कवी भाये. काय मला ऐकलं का काय म्हणला? भक्तवाणी ऐकून कोण भक्ताने रामनामाची रंगविली शाही त्या सांगा ग्रंथाचे नाव आज शाहीर कवीबाई. ऐकलं का असा प्रश्न आहे पुढे उल्लेख करतो त्याचा. मोहन शिवरामाला वस्ताद लाभले तुकाराम ज्ञानिवंत. ज्ञानिवंत रामायण रसेने झाले पुण्यवंत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न
विचारताना तसेच आमचे मित्र याच ठिकाणी तळमळीने हजर राहिले आहेत आणि त्यांचं नाव घ्यायला विसरलो होतो, क्षमा असावी. ते म्हणजे आमचे महेश भानसे याच ठिकाणी हजर आहेत, परंतु आम्ही नाव घ्यायला विसरलो, माफ करा. धन्यवाद. रामचंद्र किचबेले यांकडून मंडळासाठी 100 रुपयाचे बक्षिसाळे मंडळ आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. तसेच सुशील पंदिरकर यांच्याकडून 100 रुपये बक्षिसाळे मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. तसेच संतोष पोस्टुरे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आले मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. 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 विरंबवा हा प्रश्न विचारताना असा एक विचार केला होता आम्ही की अनेक वेळा प्रश्न विचारले जातात, साध्या बारीला प्रश्न विचारले जातात, हरजीतलाही विचारले जातात, परंतु त्याचा निर्णय काही मिळत नाही. मिळत नाही म्हणजे कसा, उत्तर त्याचं मिळत नाही, कोणी उत्तर देऊन निघून जातात किंवा काय असा होत असतात. हा प्रश्न आम्ही अनेक शक्तीवाल्यांना विचारला आहे. 1994 ला हा प्रश्न सुरुवातीला विचारला आहे, त्यानंतर अनेक शक्तीवाल्यांना विचारला आहे. त्याचप्रमाणे 1999 ला या स्टेजवर आमच्या बरोबर असलेले प्रतिस्पर्धी शाहीर मोहन दिनेश यांना सुद्धा हा प्रश्न आम्ही त्यावेळेला विचारलेला होता. काही जणांनी उत्तर दिली, परंतु काय जमले नाही हो. जमलं नव्हतं म्हणजे काही शांततापूर्ण म्हणजे समाधानकारक ते उत्तर नव्हतं, म्हणून आम्ही प्रश्न विचारत होतो. पण त्या प्रश्नाचं उत्तर कधी ना कधी आम्हाला मिळावं म्हणून आज 20-25 वर्षानंतर पूर्वी दिलेला प्रश्न मुद्दाम होऊन आज हरजीतला दिलेला आहे. त्याचं कारण असं की आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला ऐकायला मिळेल आणि आमचे कान तृप्त होतील अशी अपेक्षा आहे. तो प्रश्न असा आहे, कुठे गेला? आमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाची प्रत आम्ही पंचाकडे पण दिलेली आहे, प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेली आहे, ग्रामस्थांना दिलेली आहे. तो प्रश्न असा आहे, एका राम भक्ताच्या मनामध्ये रामाची कीर्ती मनामध्ये त्याच्या आदर निर्माण होऊन त्याच्या चरणी भक्तिलीन होऊन कीर्ती ऐकून त्याच्या मनामध्ये असं आलं आहे की आपण ही काही या रामराजाचं चरित्र लिहावं, त्याचे काही गुण काव्य आपल्या स्मरणात राहावे आणि अन्य पुढे कोणाच्या स्मरणात राहावे म्हणून ते लिहावं असं त्याच्या मनात आलं आणि ते लिहिलं. ते लिहिल्यानंतर ते रामचरित्र लिहून त्याला असं वाटलं की हे लिहून काय फायदा, मी लिहिलं हे प्रभू रामांना कसं कळेल, म्हणून त्याने प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये घेऊन गेला. घेऊन जाऊन तो स्वतः काही त्याचं धीर झालं नाही जाण्याचं, तर त्याने लक्ष्मणाला गाठून ते पुढं दरबारी घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर लक्ष्मणाने प्रभू रामरायाला सांगितलं की हे तुमच्या भक्ताने असं असं तुमचं रामचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे, तो त्याच्यावर तुम्ही स्वाक्षरी करा अशी त्याची इच्छा आहे. तर तो ग्रंथ लिहिणारा भक्त कोण त्याचं नाव सांगायचं आहे आणि त्याने लिहिलेला ग्रंथ त्या ग्रंथाचे नाव सांगायचं आहे. विशेष टीप आम्ही अशी दिलेली आहे की आमचा कारण इतका जुना प्रश्न आहे, अनेक या काळामध्ये अनेक काही प्रकाशन असतील, काही ग्रंथ निर्माते असतील त्यांनी लिहिले असतील, कोणी काय लिहिले असतील कथाभाग, म्हणून पान नंबर 436 वर ही कथा पटवावी असं आम्ही त्यांना सूचना केलेली आहे. असा आमचा प्रश्न आहे.
शक्तिवाल्यांकडून त्याचं उत्तर येईल. त्याचबरोबर आता शक्तिवाल्याने आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत आहोत, ते लक्षपूर्वक ऐकावं. शक्तिवाल्याने विचारलेला प्रश्न असा आहे, एका महाभक्ताचे प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? प्राण घेऊन जाण्यासाठी आले असता त्यांना एका सिद्ध पुरुषाने त्यांना अडविले व सांगितलं की त्याची आयुष्यपद लेख होता तो रद्द करून ते खोटं करून त्याला आयुष्य वाढवून दिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न पहिला असा आहे त्यांचा, महाभक्ताचे नाव काय? प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? सिद्ध पुरुषाचे नाव काय? जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय? असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला काही बाजू अशी काही सोडवलेली नाही की कोणत्या भक्ताचे आहे, कोणता आधार आहे, त्याला असं काही नाही. म्हणजे चारी बाजूने गोल फिरवला तरी तो त्याला आधार नाही काय तिथं. म्हणून अनेक कथा अशा येतात आणि त्या आमच्याकडे आम्हाला सुद्धा सापडल्यात, परंतु त्यातून आम्हाला पडलेली एक अचूक कथा आहे, ते आम्ही त्यांना सांगत आहोत, ते नीट ऐकावं. असं आहे, सर्वांना श्रुत आहे अशी सुद्धा एक कथा आहे, ती मी सहज सांगतोय. उत्तराशी काही संबंध नाही, परंतु सहज सांगतोय मी. श्री नरसिंह सरस्वती यांनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडे रद्दबदली करून आपल्या भक्ताचा आयुष्यलेख जसा बदलून टाकला, त्याप्रमाणे सीताराम महाराजांनी दिव्य प्रयोग करून श्री हेमराजांना 16 वर्ष वाचवून त्यांचा आयुष्यलेख बदलला. प्रश्नाचं उत्तर आहे, त्यांना घेऊन जाण्यासाठी शिवदूत आले होते. त्या शिवदूतांना सीताराम महाराजांनी असे सांगितले की दूत हो, तुमच्यापाशी असलेली हेमराजाची जन्मपत्रिका खोटी कशी आहे हे मी आता तुम्हाला दाखवितो, पहा. असे म्हणून सीताराम महाराजांनी आपले जलाने भरलेले पंचपात्र हातात घेतले व श्री हेमराजांना आपल्या सन्मुख बसवले. सीताराम महाराज श्री हेमराजांना असे म्हणाले की भक्तवर्या, ही तुमची इच्छा आहे, म्हणजे तुला गुरुसेवेसाठी आणखी काही काळ जगण्याची इच्छा आहे. ही इच्छा आम्ही आज या क्षणी पूर्ण करीत आहोत. आम्ही आमच्या आयुष्याची उर्वरित 16 वर्ष तुला अर्पण करीत आहोत. ती तू घे, आपला उजवा हात आमच्याकडे कर. असे म्हणून त्या दिनवत्सलाने मनात दान संकल्प उच्चारला व ही आम्ही आपली 16 वर्ष तुला दिली, असं मोठ्याने सर्वांसमक्ष उच्चार करून श्री हेमराजाच्या हातावर आपल्या पंचपात्रातील उदक विधीपूर्वक सोडले व सीताराम महाराज त्या शिवदूतांना श्री हेमराजाची पत्रिका दाखवीत असे म्हणाले की हा हेमराजाचा आयुष्यलेख पहा. त्या शिवदूतांनी त्याचा आयुष्यलेख पाहिला असता त्यांना त्या लेखात अजून 16 वर्ष असल्याचे आढळून आले. असा हा त्यांचा कथाभाग आहे. त्यांनी अचूक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या आम्ही इथं काढलेलं आहे. महाभक्ताचे नाव आहे हेमराज. प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? शिवदूत आले. सिद्ध पुरुषाचे नाव काय? सीताराम महाराज. जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय? सिद्ध पुरुषाने आपल्या आयुष्याची उर्वरित 16 वर्ष महाभक्ताला संकल्प सोडून दान दिले आणि भक्ताच्या पत्रिकेत 16 वर्ष आयुष्य वाढवून भक्ताची जन्मपत्रिका खोटी ठरवली. त्याचे कारण भक्ताला गुरुसेवेसाठी आणखी काही काळ जगण्याची इच्छा होती, म्हणून त्याने ती पत्रिका खोटी ठरवली. हा आम्ही उत्तर दिलेला आहे आणि या उत्तराचा ग्रंथ पंच महोदयांकडे आम्ही ठेवलेला सुद्धा आहे. तात्पर्य एक सांगण्यासारखं पंचांना निवेदन आहे, म्हणजे की इथं असं म्हटलंय जन्मकुंडली खोटी ठरवली, परंतु
आम्ही हा जो सर्व काही कथाभाग वाचलेला आहे आणि दिलेला आहे यामध्ये जन्मकुंडली हा शब्द आढळलेला नाही. आम्ही उत्तर दिलं काय जन्मपत्रिका असं आहे. माझ्याकडे असलेली ही ग्रंथाची झेरॉक्स आहे, तुम्हाला ही दिलेली आहे. पंचमैदानात सुद्धा मी दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे काय आहे आमच्याकडे काय आहे ते पाहू शकता. अशा प्रमाणे उत्तर दिलेलं आहे. यापुढे कार्यक्रमाची सुरुवात होते. मंडळी प्रेक्षको, चैत्र महिना म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्ष. आपण जानेवारीला हॅपी न्यू इयर वगैरे नववर्ष म्हणून आपण साजरा करतो, परंतु हा आपला पाडव्याला आपला नवीन वर्ष साजरा करतो आणि हा चैत्र महिना सुरुवातीचा आहे. तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहोत. तर ऐकायचं. हाय करूया स्वागत, करूया स्वागत, हे नवीन वर्ष जावे आनंदात, हे नवीन वर्ष जावे आनंदात. समृद्धी हो दौलत साऱ्या या जनात, आल्या या जनात, हे नवीन वर्ष जावे आनंदात, हे नवीन वर्ष जावे आनंदात, हे नवीन वर्ष जावे आनंदात, हे नवीन वर्ष जावे आनंदात. प्रारंभी या वर्षात प्रभू आला नगरीत, प्रभू राम जन्मदात, प्रभू राम जन्मदात, प्रभू राम जन्मदात. या वर्षात आले नगरीत, प्रभू राम जन्मदात, होऊया स्मरणी हर्षुन मनात, हे नवीन वर्ष जावे आनंदात, हे नवीन वर्ष जावे आनंदात, वेळ झालेला आहे आपला. वेळ झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद. नेले कोणी, नेले कोणी, सांगा सांगा ना सीता 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 नेले कोणी. विचारे तो राम वृक्षवनी हो, विचारे तो राम वृक्षवनी हो, सांगा सांगा ना सीता नेले कोणी, सांगा सांगा ना सीता नेले कोणी, सांगा सांगा ना सीता नेले कोणी, सांगा सांगा ना सीता नेले कोणी. लक्ष्मणाचे नाही मानिले तू बोल, लक्ष्मणाचे नाही मानिले तू बोल, लक्ष्मणाचे नाही मानिले तू बोल, लक्ष्मणाचे नाही मानिले तू बोल. त्यानेच तुझा गेला जानकी गे तोल, त्यानेच तुझा गेला जानकी गे तोल,
राशील कोठे प्रिये राशील कोठे प्रिये तू मजला सोडून राशील कोठे प्रिये मजला सोडून विचारित राम लक्ष्मणी हो विचारित राम लक्ष्मणी हो सांगा सांगा कृष्णेरी कोणी हो सांगा सांगा कृष्णेरी कोणी हो सांगा सांगा कृष्णेरी कोणी हो सांगा सांगा ग्रामस्थ यानंतरची बारी किती आहे अध्यक्ष? यानंतरची बारी अर्धा तासाची होईल का 1 तासाची? किती? 1 तासाची ना? शक्तीवाल्या शाहिरांना एक सूचना आहे की आपण आल्या आल्याच तुरेवाल्या शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हा